नमस्कार मित्रांनो, मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत झटपट सोया चिली, अगदी रेस्टॉरंटसारखे घरच्या घरी कसे बनवायचे ते। पण रेसिपी आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा। तर इथे मी सोया चंक्स घेतलेत, गरम पाण्यात आपल्याला भिजत ठेवायचे साधारण 15 मिनिटं। सोया चंक्स छान भिजले आहेत, त्यातलं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे। 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे लाल तिखट घेतलंय मी, पाव चमचा हळद, धनेपूड, थोडंसं मीठ घालायचं आहे। 1 चमचा भरून कॉर्नफ्लॉवर घेतले मी। हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे, छान कोटिंग करून घ्यायचं आहे याचं। कढई ठेवली आहे तापायला, त्यात तेल घालूयात। तेल छान तापलं की आपल्याला सोया चंक्स तळून घ्यायचे आहेत, यात छान क्रिस्पी होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत। मध्यम गॅसवर तळायचे आहेत अशा पद्धतीने। त्याच कढईत तेल घेतलंय मी थोडं, आलं लसूण, हिरवी मिरची, कांदा अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे। परतून घेऊया छान तेलात। 1 शिमला मिरची अशा पद्धतीने कट करायची आहे, तीही छान परतवून घ्यायची आपल्याला। कांद्याची पात परतवून घेऊया छान तेलात। 2 मिनिटं झाकण ठेवून आपण हे शिजवून घेऊयात, म्हणजे त्याचा कच्चेपणा थोडा निघून जाईल। छान परतवून घ्यायचे आपल्याला हे। रेड चिली सॉस, टोमॅटो केचप, सोया सॉस छान परतवून घेऊयात हे। काळी मिरीची पावडर, मीठ, 1 वाटी पाण्यात 1 चमचा कॉर्नफ्लॉवरचा मिक्स करून त्याची स्लरी बनवायची आहे आणि ते टाकायचं आहे यात। छान मिक्स करायचं आहे। उकळी आल्यावर सोया चंक्स यात आपल्याला घालायचे आहेत। छान मिक्स करूयात। थोडीशी कांदा पात वरतून टाकूयात। 2 मिनिटं शिजवून घ्यायचे आपल्याला हे। तर आपली झटपट सोया चिली तयार आहे, अगदी हॉटेलसारखी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा, आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया अशाच रेसिपीसोबत। बाय बाय।